नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केलं स्नेहपूर्ण स्वागत. देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचल कुमार ज्योती यांची नियुक्ती. येत्या 6 जुलै रोजी पदभार स्वीकारणार. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईने लक्ष. हसमुख अढिया. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी. 5 ऑगस्टला होणार मतदान. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठू नामाचा गजर. मुख्यमंत्र्यांनी केली सपत्नीक महापूजा. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासन प्रयत्नशील. त्याकरता राज्य शासनाला बळ देण्याची मुख्यमंत्र्यांची विठ्ठलचरणी प्रार्थना. आणि राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर. नमस्कार. बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज इस्रायलमध्ये दाखल झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तेल अवीव इथल्या विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत केलं. इस्रायलपुढे असलेल्या आव्हानांचं त्यांनी संधीत रूपांतर केलं असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भारताच्या विकासात इस्रायल हा महत्त्वाचा भागीदार असल्याचंही ते म्हणाले. आपल्या देशाने भेटीसाठी प्रदीर्घ म्हणजे सुमारे 70 वर्षांची प्रतीक्षा केल्याचं नेतन्याहू यांनी यावेळी सांगितलं. भारतीय संस्कृती, इतिहास आणि लोकशाहीबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून पाहिलं जात आहे. या दौऱ्यामुळे उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारताने कृषी, संरक्षण आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये वेळोवेळी इस्रायलकडून मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान घेतलेलं आहे. पंतप्रधानांच्या या इस्रायल भेटीत उभय देशांमध्ये सायबर सुरक्षा तसंच शिक्षण क्षेत्रातही करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथे जाणार आहेत. तिथे होणाऱ्या 12व्या G20 शिखर संमेलनात ते सहभागी होणार आहेत. देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचल कुमार ज्योती यांची आज नियुक्ती करण्यात आली. 21वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते येत्या 6 तारखेला पदभार स्वीकारतील असं विधी विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. अचल कुमार ज्योती यांनी गुजरातचे मुख्य सचिव म्हणून काम केलं आहे. गुजरातचे सतर्कता आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 1975च्या प्रशासकीय सेवेच्या तुकडीतले अधिकारी असणारे अचल कुमार ज्योती यांनी 2015मध्ये 8 मे रोजी निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 64 वर्षीय अचल कुमार यांचा कार्यकाळ पुढच्या वर्षीच्या 17 जानेवारीपर्यंत राहणार आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नझीम झैदी यांचा कार्यकाळ उद्या संपत आहे. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर किमती आणि पुरवठा या संदर्भातल्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या 175 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे 4 ते 5 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल. या अधिकाऱ्यांना CBEC अर्थात केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क मंडळ अधिकारी सहाय्य करतील. वस्तू आणि सेवा कर संदर्भात देखरेख ठेवणाऱ्या केंद्रीय पॅनलची दर मंगळवारी बैठक होईल अशी माहिती त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्यांनी वस्तू आणि सेवा कर नियमावली अधिसूचित केली आहे आणि जनतेनेही त्याचा स्वीकार केला आहे असे त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केली. त्यामुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 18 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 19 जुलैला अर्जाची छाननी होईल. 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येतील. उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्टला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
आज आषाढी एकादशी. निराकार निर्गुणाशी निरपेक्ष वृत्तीने तादात्म्य पावण्याचा हा दिवस. संतांचा महिमा वर्णन करणारी, सर्वसामान्यांच्या जीवनात सामाजिक बांधिलकीचं बीज रोवणारी, वर्षानुवर्षांची वारकरी परंपरा जपणारा हा दिवस. भक्तिमय वातावरणात पंढरपुरात आणि राज्यातल्या विविध ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारच्या वतीने पंढरपुरातल्या विठुरायाची सपत्नीक महापूजा केली. टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठुरायाच्या नामाचा गजर करत लाखो वारकरी मैलोन मैल प्रवास करत संतांच्या पालख्यांसह काल पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं राज्य सरकारला बळ द्या असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं. महाराष्ट्रातल्या गरीबाला आम्हाला त्या ठिकाणी न्याय देता यावा, या महाराष्ट्रातला जो वंचित आहे त्या वंचिताला न्याय देता यावा. विठ्ठला, तू तर वंचितांचाच देव आहेस, त्यामुळे वंचितांना न्याय हा तुझ्याशिवाय कोण देणार आहे. आणि म्हणून हेच मागणं आज खऱ्या अर्थानं विठ्ठलांसमोर मी मागितलंय, पांडुरंगासमोर मागितलंय. बुलडाण्याच्या परसराम मेरत आणि अनुसया मेरत या दाम्पत्यालाही यावर्षीच्या महापूजेचा मान मिळाला. मुंबईतल्या वडाळा इथल्या प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मनोभावे पूजा केली. राज्यातल्या कोट्यवधी जनतेच्या सुख समृद्धीकरिता आणि आरोग्याकरिता विठुरायाकडे साकडं घातलं. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या राज्यातल्या इतर ठिकाणीही पांडुरंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. औरंगाबादच्या पंढरपूर इथं जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी पती समवेत रात्री 12 वाजताच्या सुमाराला अभिषेक आणि आरती करून महापूजा केली. नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथंही विठुमाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. आमदार सुधाकर कोहळे यांनी पत्नीसह पांडुरंगांचं दर्शन घेतलं. जळगाव जिल्ह्यातल्या पिंपराळा इथं आषाढी निमित्त रथोत्सव साजरा होत आहे. या रथोत्सवाला 142 वर्षांची परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी निमित्त इथं जत्राही भरवण्यात आली आहे. विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव इथं सालाबाद प्रमाणे गजानन महाराज आणि पांडुरंगाची पालखी काढण्यात आली. गजानन महाराज संस्थानच्या वतीनं महाराजांच्या मुखवट्यांची पूजा केल्यानंतर पालखीला सुरुवात झाली. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला. परभणी जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या संत मोतीराम महाराजांच्या समाधी मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं मोठी यात्रा भरली आहे. संत मोतीराम महाराजांच्या पादुका आणि पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतून आलेले भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जालन्याच्या आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एकता गेल्या 29 वर्षांपासून जोपासली जाते. जालना शहरवासियांचे जागृत दैवत समजल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराज यांच्या आषाढी यात्रा महोत्सवात भाविक भक्तांची पंढरीच अवतरली आहे. आनंदी स्वामींच्या यात्रेची परंपरा सुमारे 300 वर्ष जुनी आहे. संत साहित्यासाठी आणि मानवतावादी कार्यासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर करण्यात आला. 2016-17 या वर्षासाठीच्या या पुरस्काराची सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. वस्तू आणि सेवा कर लागू करण्याची पूर्ण तयारी झालेली नसताना हा कर लागू करण्यात आल्याचा आरोप करून वस्तू आणि सेवा कर देशात यशस्वी ठरणार नाही असं काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. आषाढी एकादशीला विठोबाच्या दर्शनासाठी दिग्विजय सिंग दरवर्षी पंढरपूरला भेट देतात. दर्शनानंतर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सत्तेवर येऊन भाजपला 3 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नाही. विमुद्रीकरणामुळे काळा पैसा बाहेर येईल अशी घोषणा सरकारने केली होती. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला 8 महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याचं दिग्विजय सिंग यांनी सांगितलं.
इस्रायलमधल्या तेल अविव महानगरपालिकेने आपल्या नागरिकांना पुरवलेल्या डिजिटल सेवांच्या धर्तीवर तशा सेवा पुरवठ्याच्या दृष्टीने भारतात पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेने अशा सेवा देणारं ॲप विकसित केलं असून लवकरच ते सर्वांसाठी खुलं होईल. ठाणे शहरात राहणाऱ्या नागरिकांना अपेक्षित असलेली माहिती तसंच आरोग्य, शिक्षण, वाहतूक, क्रीडा, कला या सेवा नागरिकांच्या निवडीनुसार ईमेल, SMS किंवा मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून दिल्या जातील. इस्रायली तंत्रज्ञान वापरून तेल अविव महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्याची संकल्पना ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरलं आहे. जे इस्रायलमध्ये जगभरात पहिल्यांदा इस्रायलने ही तंत्रज्ञान आत्मसात केलं, त्याच तंत्रज्ञानाच्या आधारावर माननीय आयुक्तांनी इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रायली तज्ज्ञांच्या माध्यमातून ही योजना ठाण्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये ते शॉपिंग करू शकतील, त्याच्यामध्ये ते महापालिकेचा टॅक्स भरू शकतील, खरेदी करू शकतील, अशा विविध माध्यमातून ह्या डिजिटल कार्डचा नागरिकांना फायदा होणार आहे, जेणेकरून त्यांना कुठेही कुठल्याही कारणासाठी थांबावं लागणार नाही. या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरिकाला एक स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे. त्याचा उपयोग वाहतूक सेवा, खरेदी, ऑनलाईन बिलं भरणं, पैसे काढणं अशा सुविधांसाठी करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान त्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा प्रारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथे करण्यात आला. औरंगाबादमधल्या मावसाळा परिसरात आणि 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणही यावेळी करण्यात आलं. राज्यात येत्या वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं. भारतीय स्थल सेनेच्या सहकार्याने वनक्षेत्र वाढवण्यासाठी या बटालियनच्या मदतीने येत्या वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. मराठवाड्यात 4.90% वनक्षेत्र आहे असं सांगून मराठवाड्यातली वनराई वाढवण्यावर भर देण्याचं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं. राज्यातल्या पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनची स्थापना औरंगाबाद इथे करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडीच्या माध्यमातून वसुंधरेचं रक्षण ही बटालियन करणार आहे. राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात आज पावसाने दडी मारली आहे. रत्नागिरी, ठाणे, लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मात्र आज पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातल्या राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा या भागात पाऊस झाला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 32 आणि 26, नागपूर 30 आणि 26, पुणे 28 आणि 23, औरंगाबाद 31 आणि 20, नाशिक 29 आणि 23, कोल्हापूर 27 आणि 22, रत्नागिरी 31 आणि 25, सोलापूर 34 आणि 22, अमरावती 28 आणि 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये दाखल. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केलं स्नेहपूर्ण स्वागत. देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अचल कुमार ज्योती यांची नियुक्ती. येत्या 6 जुलै रोजी पदभार स्वीकारणार. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरच्या किमती आणि पुरवठा स्थितीवर सरकारचं बारकाईने लक्ष. हसमुख आडिया. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी. 5 ऑगस्टला होणार मतदान. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठू नामाचा गजर. मुख्यमंत्र्यांनी केली सपत्नीक महापूजा. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासन प्रयत्नशील. त्याकरता राज्य शासनाला बळ देण्याची मुख्यमंत्र्यांची विठ्ठलचरणी प्रार्थना. आणि राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वक्ते यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
आज आषाढी एकादशी. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, अवघे गरजे पंढरपूर किंवा माझे माहेर पंढरी असं म्हणत उन्हा पावसाची तमा न बाळगता मैलोनमैल अंतर पार केलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतलं. आत्म्याने परमात्म्याशी तादात्म्य पावण्याचा हा क्षण. भजन कीर्तन भारुडाच्या माध्यमातून संतांची शिकवण जोपासली ती वारकऱ्यांनी. वारीची परंपरा आणि संतांच्या शिकवणुकीविषयी अधिक चर्चा करण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर धनश्री साने यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.